खारेगाव टोलनाक्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचा विरोध. मुंबई नाशिक मार्गावरील खारेगाव येथे पुन्हा टोल नाका उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या टोल नाक्यास आमचा विरोध आहे. या टोल नाक्यावर ठाणेकरांना टोलमुक्ती न दिल्यास आम्ही हा टोल नाका बंद पाडू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिला आहे. मुंबई नाशिक महामार्गावरील माजिवडा ते वडपे या प्रकल्पाचे काम 90% पूर्ण झाले असून येत्या काही महिन्यात या मार्गिकेच्या निर्माणाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई नाशिक महामार्ग आणि समृद्धी महामार्गावरून मुंबईच्या दिशेने होणारा प्रवास वेगवान होणार असला तरी वाहन चालकांना टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. खारेगाव येथील जुन्या टोलनाका भागात नव्याने टोलनाका उभारण्याचे काम सुरू झाले आहे. त्याच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने विरोध केला आहे. याबाबत मनोज प्रधान यांनी सांगितले की 1998 या वर्षी खारेगाव टोलनाका सुरू झाला होता. टोल वसुली विरोधात अनेकदा आंदोलन देखील झाले होते. 2017 मध्ये हा टोलनाका कायमस्वरूपी बंद करण्यात आला होता. त्यामुळे ठाणे ते भिवंडी, कल्याण आणि कल्याण भिवंडी, नाशिक, उरण, जैन येथील हजारो हलकी जड अवजड वाहने चालकांना टोलपासून मुक्तता मिळाली होती. टोल वसुली बंद होऊन अवघे 9 वर्ष पूर्ण होत असतानाच माजिवडा वडपे प्रकल्प बांधून पूर्ण झाल्यानंतर टोल वसुली केली जाणार आहे. या वसुलीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रखर विरोध आहे. वाहन खरेदी करताना रोड टॅक्स घेतला जात असताना पुन्हा टोल आकारणी करून आधीच महागाईने पिसलेल्या नागरिकांची पिळवणूक करण्याचा हा प्रयत्न आहे.